Good morning to the latecomers. Today we will start again our first lesson. Yes, sir. Yes. New paragraph. Iyadurai Solomon was a great teacher because he instilled in children a sense of their own worth. Iyadurai Solomon was a great teacher. He was a famous teacher. As far as the students are concerned, he is famous in students, and he is also great because he instilled the worth or the qualities in children, the sense of qualities, the sense of their own worth in children, and that's why he is quite famous. म्हणजे मुलांमध्ये चांगले चांगले गुण आहेत. तुम्ही जर तुमचे गुण दाखवले, तुम्ही जर तुमची शक्ती, तुमच्यामध्ये अफाट अशी शक्ती आहे अभ्यास करण्याची, आणि ती शक्ती एकदा का तुम्ही दाखवली तर तुम्ही काहीही बनू शकता. अशा पद्धतीच्या क्वालिटीज मुलांना ते दाखवून देत होते आणि अशा पद्धतीची एक नवीनच ऊर्जा मुलांमध्ये निर्माण करत होते. इन्स्टिल म्हणजे बिंबवत होते. He raised my self-esteem. He raised my self-esteem and convinced me, a child of parents who had not had the benefit of a good education, that I too could aspire to become whatever I wished. And he raised the self-esteem of APJ Abdul Kalam. And he convinced me. He not only raised the self-esteem of APJ Abdul Kalam, but he also convinced that. म्हणजे एपीजे अब्दुल कलामांमध्ये स्वावलंबित्वच त्यांनी रेज केलं नाही, त्यांनी निर्माण केलं नाही, तर त्यांनी एपीजे अब्दुल कलामांना एक खात्री दिली होती. ती खात्री अशी होती, अ चाइल्ड ऑफ पेरेंट्स हु हॅड नॉट हॅड द बेनिफिट्स ऑफ अ गुड एज्युकेशन, दॅट आय टू कुड एस्पायर म्हणजे इच्छा, विश, टू बिकम व्हॉट एव्हर आय विश. म्हणजे कलामांच्या मध्ये इयादुराई सोलोमन यांनी अशा पद्धतीची भावना निर्माण केली होती, किंबहुना त्याची खात्रीच दिली होती की काही मुलांचे आई वडील अशिक्षित असतात, म्हणजे शिकलेले नसतात, म्हणजे ज्यांना एज्युकेशनचा बेनिफिट झाला नाही, एज्युकेशनचा फायदा झाला नाही, अशाही मुलांना सुद्धा, म्हणजे ज्यांचे आई वडील शिक्षित नाहीत, शिकलेले नाही, परंतु असे मुलं, म्हणजे अशा आई वडिलांचे मुलं जर त्यांनी शिक्षण घेतलं तर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये जे काही त्यांना बनायची इच्छा आहे ते निश्चितपणे बनू शकतात, असा विश्वासच इयादुराई सोलोमन यांनी कलामांना दिला होता. With faith you can change your destiny, he said. And as far as Kalam is concerned, he told to Kalam that with faith you can change your destiny. You have that power to change your destiny. म्हणजे जर तुझ्यावर विश्वास असेल, if you have faith in yourself, then it is only you that can change your destiny. You can change your destiny. जर तुझ्यावर विश्वास असेल तर तू तुझं दैवच, तू तुझं नशीबच बदलू शकतो, असा ठाम विश्वास इयादुराई सोलोमन यांनी कलामांना दिला होता. समजलं इथपर्यंत? समजत आहे तुम्हाला? हो सर. Good. Okay. So let's move towards our next paragraph. By the time I completed my education at Shorts, I was confident म्हणजे विश्वासू, and determined म्हणजे निर्धारपूर्वक, to succeed. The decision to study further was taken without a second thought. See now, by the time I completed my education at Shorts, आता म्हणजे त्या वेळपर्यंत मी माझं शॉर्ट्स हायस्कूलचं पूर्ण शिक्षण संपवलेलं होतं किंवा पूर्ण केलेलं होतं. आय वॉज कॉन्फिडंट अँड डिटरमाइंड टू सक्सेस. नाउ एपीजे अब्दुल कलाम वॉज व्हेरी कॉन्फिडंट अँड ही वॉज ऑल्सो डिटरमाइंड टू सक्सीड. आता कलामांना हा विश्वास होता, तो निर्धार कलामांनी केला होता, तो निर्धार त्यांच्यामध्ये आला होता, तो विश्वास त्यांच्यामध्ये आला होता की आपल्याला यश नक्की मिळेल, आपण यशस्वी नक्की होऊ. The decision to study further was taken without a second thought, and that's why he was confident and determined, he was confident and determined that he will succeed, and that's why the decision to study further was taken without a second thought. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये निर्धार होता, त्यांच्यामध्ये एक विश्वास होता, आणि म्हणूनच पुढचं शिक्षण सुरू ठेवायचा असं त्यांचं जे डिसिजन होतं, असा त्यांचा जो निर्णय होता, हा एका सेकंदामध्ये त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता, विचार केला होता.
The nearest college was St. Joseph's at Tiruchirappalli, a town more easily identified by its shortened name Trichy. Now, means if he wants to take the further education, then he has to go to Tiruchirappalli, to St. Joseph College at Tiruchirappalli, right? So that's why he has decided to go to St. Joseph College at Tiruchirappalli. That particular town, Tiruchirappalli, was easily identified by its shortened name Trichy. म्हणजे जर कलामांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना आता सेंट जोसेफ कॉलेजला जावं लागेल. आणि सेंट जोसेफ कॉलेज कुठं होतं तर सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्लीला होतं. आणि तिरुचिरापल्ली हे जे शहर आहे ते शहर त्या शहराच्या शॉर्टन नेमने ओळखलं जायचं. त्या शहराचं नाव होतं ट्रिची. ध्यानात ठेवा, प्रश्न विचार येऊ शकतो तुम्हाला असा, ट्रिची. तिरुचिरापल्लीला ट्रिची म्हणतो आपण, शॉर्टन फॉर्म त्याचा. In 1950, I arrived at St. Joseph's College to study for the intermediate examination. And in 1950, when did Kalam entered at St. Joseph College or arrived at St. Joseph College? In 1950, he arrived to St. Joseph College for what? To study for the intermediate examination. म्हणजे इंटरमिजिएट एक्झामिनेशनचा अभ्यास करण्यासाठी, ऍडमिशन घेण्यासाठी कलाम 1950 मध्ये सेंट जोसेफ कॉलेजला आले होते. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वेन डिड कलाम कंप्लीट हिज इंटरमिजिएट एक्झाम, देन यू when did Kalam arrive to study for intermediate exam, then you can write that in 1950. I was not a bright student in terms of examination grades. Now he is very much what I can say, he was acknowledged at that time, he was acknowledged that he was not a bright student in terms of examination grades. ते स्वतःबद्दल सांगतात आणि मान्यही करतात की मी फार हुशार विद्यार्थी नव्हतो, मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो, जे एक्झामिनेशनचे ग्रेड्स होते त्याच्यामध्ये पहिलाच येणारा विद्यार्थी मी नव्हतो, परंतु ही वॉज व्हेरी सिरियस अबाउट हिज स्टडी. परंतु त्यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या शिकण्याबद्दल मात्र ते गंभीर होते. आणि ते एक गोष्ट ऍडमिटही करतात, ते एका गोष्टीची कबुली देतात की ही वॉज नॉट अ ब्राईट स्टुडंट इन टर्म्स ऑफ एक्झामिनेशन ग्रेड्स. एक्झामिनेशन ग्रेड्स बद्दल ते काही फार हुशार विद्यार्थी नव्हते किंवा त्यांचा पहिलाच नंबर येत होता असंही त्यांना म्हणायचं नाही, आणि त्याची कबुली ते देतात. बट थँक्स to my friends back in Rameshwaram, I had acquired a practical bent of mind. But he would like to give thanks to his friends in Rameshwaram. परंतु त्यांना ते त्यांच्या मित्रांचे आभार मानतात. Because of his friends, he had acquired a practical bent of mind. म्हणजे त्यांच्या मित्रामुळेच, केवळ त्यांच्या मित्रामुळेच त्यांना प्रॅक्टिकल बेंट ऑफ माइंड, म्हणजे जी काही एक व्यावहारिक ज्ञानाची जी टेंडन्सी असते, जी वृत्ती असते, ती त्यांनी अक्वायर केली होती आणि त्याचं संपूर्ण श्रेय ते त्यांच्या मित्राला देतात. माय गुड फॉर्च्यून, फॉर्च्यून म्हणजे नसीब किंवा दैव. माय गुड फॉर्च्यून विथ टीचर्स continued at St. Joseph's College, and when he was in Shorts High School at that time, he had got the teachers like Iyadurai Solomon. But further, he told that his fortune with teachers continued at St. Joseph's College too. म्हणजे त्यांचं जे दैव आहे, त्यांच्या नशिबात चांगले शिक्षक त्यांना लाभले आणि पुढे ते म्हणतात सेंट जोसेफ कॉलेजला सुद्धा मला माझ्या नशिबानं चांगलेच शिक्षक मिळत गेले. Reverend Father T.N. Sikveria taught us English and was also our hostel warden. Now he is telling us that Reverend Father T.N. Sikveria, he used to teach English to Kalam. He used to teach English to Kalam, and he was also a hostel warden. He was also a hostel warden. म्हणजे रेव्हरंड म्हणजे आदरणीय म्हणतो आपण. आदरणीय फादर टी.एन. सिक्वेरिया हे जे शिक्षक होते ते टी.एन. सिक्वेरिया कलामांना इंग्लिश शिकवत होते. कुठे? सेंट जोसेफ कॉलेजला.
and he was also the hostel warden of Kalam. आणि हॉस्टेलचे वार्डन तुम्हाला माहित आहे, तर ते हॉस्टेलचे वार्डन सुद्धा होते. We were about 100 boys living in the 3-storied hostel building, and there were 100 students. They were living in hostel, and the hostel building was three-storied. Three-storied means तीन मजली. Story means here मजली. And all 100 students were living in hostel building which was 3-storied. And Father Sequeria's energy and patience were amazing. And Father T.N. Sequeria's energy and patience were amazing. म्हणजे टी.एन. सिक्वेरियाची जी एनर्जी होती, उत्साह होता, ऊर्जा होती आणि त्यांचा जो संयम होता हा खरोखर वाखाणण्यासारखा होता, किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल अमेझिंग मीन्स सरप्राइजिंग. म्हणजे खरोखर हा आश्चर्यचकित करण्यासारखा होता. ते खूप पेशन्स होते, म्हणजे संयमी होते आणि ऊर्जावान होते, एनर्जेटिक होते. प्लीज म्यूट युअर माइक. Let me mute yourself. Let me mute you all so that no one can speak. Okay. See now, means Dr. Kalam was telling us about the energy and patience of T.N. Sequeria, and whatever energy and patience he has, means T.N. Sequeria has, that was really amazing. खरोखर आश्चर्यचकित करणारी एनर्जी आणि पेशन्स म्हणजे संयम आणि ऊर्जा टी.एन. सिक्वेरिया जवळ होती, कारण की ते कॉलेजला शिकवायचेही आणि हॉस्टेलला वार्डन म्हणून कामही बघायचे. ही वॉज व्हेरी कन्सिडरेट. ते फार विचारी होते. ही वॉज व्हेरी थॉटफुल, टेकिंग केअर ऑफ द स्मॉलेस्ट रिक्वायरमेंट्स ऑफ हिज स्टुडंट. Why he was considerate? He was considerate because he was taking care of the smallest requirement of his students. Smallest म्हणजे एकदम साध्या लहान गोष्टींची सुद्धा मुलांना रिक्वायरमेंट्स आहे का, आवश्यकता आहे का, या सगळ्या गोष्टींची ते काळजी घेत होते आणि सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे. छोट्यातल्या छोट्या गोष्टी, लहानातल्या लहान गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं, कारण की ही वॉज व्हेरी कन्सिडरेट. ते फार विचारी होते. ही वॉज व्हेरी थॉट. I hope that you are getting all the things. So let's move towards our next paragraph. I stayed on the St. Joseph's campus for 4 years. And Kalam further told us that he stayed in St. Joseph's campus for 4 years. I had 2 roommates. And at that time, during those 4 years, he had 2 roommates. त्यांना 2 चांगले roommates मिळाले होते. One, an Orthodox Iyengar Brahmin from Srirangam, and the other a Syrian Christian from Kerala. And one of his roommate was an Orthodox Brahmin family who is from Srirangam, whose town's name was Srirangam and whose name was Iyengar, and he was from Brahmin Orthodox family. And the second roommate was Syrian, who is from Christian family from Kerala, who is from Christian family from Kerala. असे 2 roommates कलामांना मिळाले होते. The 3 of us had a wonderful time together, and whatever time they had spent together, that time was really wonderful. म्हणजे त्यांनी जो सोबत वेळ घालवला होता एकमेकांच्या सोबत, तो खरोखर वंडरफुल टाइम होता असं कलाम म्हणतात. I vividly means हुबेहूब. I vividly remember an incident from those days. Now Kalam telling us the incidents which he remembered vividly. I vividly remember an incident from those days. अजूनही मला त्या काळच्या जे काही इन्सिडेंट्स आहेत, काही जो काही प्रसंग आहे, एक प्रसंग ते सांगतात आपल्याला. That particular incident was remembered by Kalam vividly. कलामांना तो प्रसंग हुबेहूबपणे आठवतो. आजही त्यांना तो प्रसंग आठवतो असं कलाम सांगतात. आणि तो प्रसंग म्हणजे we had invited our Catholic rector, Reverend Father Kalathil, for lunch one Sunday. One Sunday, what happened? They had in the sense Dr. Kalam and his 2 friends, Iyengar and Syrian. So they had invited their Catholic rector
रेव्हरंड फादर कॅलाथिल, रेव्हरंड फादर कॅलाथिल फॉर लंच वन संडे. एका संडेला, एका रविवारला ते फादर कॅलाथिलला दुपारच्या जेवणासाठी बोलवतात. बघा, त्यांना इंग्रजी शिकवणार आहे आणि त्यांचे काय म्हणू आपण हॉस्टेलचे वॉर्डन कोण होते? टी.एन. सिक्वेरिया. बघा, आणि हे दुसरे रेव्हरंड फादर आहेत कॅलाथिल, ज्यांना की त्यांनी रविवारला दुपारच्या जेवणासाठी बोलवलं होतं. द मेन्यू इन्क्लुडेड चॉईस, चॉईस म्हणजे आवड. द मेन्यू इन्क्लुडेड चॉईस प्रिपरेशन्स फ्रॉम आवर डायव्हर्स बॅकग्राउंड अँड व्हॉट एव्हर मेन्यू they have choice, whatever menu they have selected, that menu was depended on the preparations from their diverse background. कारण की बघा, एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम होते, सिरियन हा ख्रिश्चन होता आणि अयंगार हा ब्राह्मण होता. म्हणजे या तीनही लोकांमध्ये, या तीनही कम्युनिटीमध्ये जे जे मेनू त्यांना आवडतात ते त्यांच्या आवडीचे मेनू त्यांनी ठेवले होते. द रिझल्ट वॉज रादर अनएक्सपेक्टेड अँड द रिझल्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम होता, द रिझल्ट वॉज रादर अनएक्सपेक्टेड. तो परिणाम अनपेक्षित होता, तो परिणाम अनपेक्षितपणे आला होता. अँड द रेक्टर वॉज लॅविश, लॅविश मीन्स हिअर जनरस, उदार. अँड द रेक्टर कॅलाथिल वॉज लॅविश इन हिज प्रेज, म्हणजे प्रेज म्हणजे प्रशंसा. आणि जेव्हा ते रेक्टर कॅलाथिल यांनी जेवण केलं दुपारचं, तेव्हा जेवण केल्यानंतर ते म्हणजे उदार अंतकरणाने या तीनही मुलांची त्यांनी अक्षरशः स्तुती केली, त्यांनी त्यांची खूप प्रशंसा केली. वी एन्जॉयड एव्हरी मोमेंट विथ फादर कॅलाथिल. अँड फर्दर कलाम टोल्ड अस दॅट they enjoyed every moment with फादर कॅलाथिल. म्हणजे जे काही क्षण त्यांनी फादर कॅलाथिल बरोबर घातले होते, तो प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांनी एन्जॉय केलेला होता. who participated in our unsophisticated conversation with enthusiasm. Unsophisticated means not wise, म्हणजे तेवढं ज्याला म्हणू आपण हुशार असलेलं, म्हणजे साधं, एकदम साधं, हुशार नसलेलं, म्हणजे बुद्धिमान जे काही कन्व्हर्सेशन झालं होतं त्यांना त्यांच्यामध्ये. म्हणजे कॅलाथिल तर हुशार होते, परंतु हे तर शाळेतले मुलंच होते, परंतु तरी सुद्धा फादर कॅलाथिलनं त्यांचं सगळं कन्व्हर्सेशन ऐकून घेतलेलं होतं. ते त्यांच्या कन्व्हर्सेशन मध्ये म्हणा किंवा डिस्कशन मध्ये म्हणा पार्टिसिपेट झालेले होते. आणि म्हणून कलाम असे म्हणतात की ते जे कन्व्हर्सेशन झालेलं होतं, ते जे डिस्कशन झालेलं होतं, हे फार उत्साहपूर्ण होतं आणि म्हणून त्यांनी क्षण, एक क्षण त्यांनी एन्जॉय केलेला होता. When I was in my final year at St. Joseph's, I acquired a taste for English literature and philosophy. And now Kalam was in his final year at St. Joseph, and at the same time when he was in final year, at that time he acquired a taste for English literature and philosophy. म्हणजे जेव्हा ते फायनल इयरला होते तेव्हाच त्यांना म्हणजे इंग्लिश लिटरेचर आणि फिलॉसॉफी या विषयामध्ये सुद्धा आवड निर्माण झालेली होती. म्हणजे जरी हे विषय त्यांना फायनल इयरलाच होते तरी सुद्धा त्यांना इंग्लिश लिटरेचर आणि फिलॉसॉफी सारखे विषय कलामांना खूप आवडत असायचे. I began to read the great classics. Tolstoy, Scott, and Hardy were special favorites, even though it was not easy to relate to their exotic setting. Exotic means foreign किंवा unfamiliar म्हणतो आपण, म्हणजे परकीय किंवा तेवढी परिचित नसलेले. मग त्यांना इंग्लिश लिटरेचर आणि फिलॉसॉफी यासारखे विषय आवडू लागले कलामांना. And at the same time, Kalam told us that I began to read the great classics. आणि त्यांनी लगेच, त्यांना जसं इंग्लिश लिटरेचर हा सब्जेक्ट आवडायला सुरुवात झाली, त्यांना लगेच इंग्लिश लिटरेचर मध्ये जे क्लासिक्स आहेत, ज्यांचं लिखाण खूप उच्च दर्जाचे आहे, असे लेखक त्यांना आवडायला सुरुवात झाली. आणि ते लेखक म्हणजे टॉलस्टॉय, त्यांचं नाव लिओ टॉलस्टॉय आहे. त्याच्यानंतर स्कॉट मीन्स वॉल्टर स्कॉट अँड हार्डी मीन्स थॉमस हार्डी. म्हणजे लिओ टॉलस्टॉय, वॉल्टर स्कॉट आणि थॉमस हार्डी सारखे हे जे लेखक होते, वेअर स्पेशल फेवरिट्स इव्हन दो इट वॉज नॉट इझी टू रिलेट टू देअर एक्झॉटिक सेटिंग. म्हणजे त्यांची एक्झॉटिक सेटिंग मुळे, म्हणजे ते लिओ टॉलस्टॉय झालं, वॉल्टर स्कॉट झालं आणि थॉमस हार्डी झालं, हे इंग्लिश लिटरेचरचे लेखक होते. बरोबर आहे, इंग्लिश लिटरेचर मध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे आणि ते फॉरेन लेखक होते, तरी सुद्धा त्यांच्याशी रिलेट करणं जरी तेवढं सोपं नसलं तरी सुद्धा
टॉलस्टॉय, स्कॉट आणि हार्डी एपीजे अब्दुल कलामांचे आवडीचे लेखक होऊन गेलेले होते. तेव्हा त्यांना ते लेखक खूप आवडत होते. इट वॉज ऑल्सो अराउंड धिस टाइम दॅट आय डेव्हलप अ कीन इंटरेस्ट इन and at the same time he was means it was also around that time during this time or during that time Kalam was also developing a keen interest in physics. म्हणजे त्याच वेळेला जेव्हा त्यांना इंग्लिश लिटरेचर आणि फिलॉसॉफी आवडत होतं, बरोबर आहे, इंग्लिश लिटरेचर आणि फिलॉसॉफी आवडत होतं, तेव्हाच त्यांना म्हणजे फिजिक्स हा विषय सुद्धा तेवढाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त फिजिक्स हा विषय त्यांना आवडत होता. After my intermediate exam, I joined the BSc course at St. Joseph's College. And after the intermediate exam of APJ Abdul Kalam, he decided to join BSc course at St. Joseph's College. म्हणून त्यांनी जेव्हा त्यांची इंटरमिजिएटची एक्झाम पूर्ण झालेली होती तेव्हाच जेव्हा त्यांची इंटरमिजिएटची एक्झाम पूर्ण झाली होती तेव्हाच त्यांनी बीएससी हा जो कोर्स होता तो सेंट जोसेफ कॉलेजला जॉईन केला होता. ऍट द टाइम आय हॅड नो नॉलेज ऑफ अदर एव्हेन्यूज ऑफ हायर एज्युकेशन. एव्हेन्यूज म्हणजे नवीन नवीन फील्ड, ज्याला म्हणू आपण नवीन नवीन पार्ट. ऍट दॅट टाइम आय हॅड नो नॉलेज ऑफ अदर एव्हेन्यूज ऑफ हायर एज्युकेशन or of professional courses. And APJ Abdul Kalam further told that at that time he had no knowledge about the avenues of higher education as well as the professional courses. म्हणजे जेव्हा त्यांनी बीएससी ला ऍडमिशन घेतली होती तेव्हा त्यांना ज्याला म्हणू आपण हायर एज्युकेशन मधले जे अव्हेन्यूज आहे आणि प्रोफेशनल कोर्सेस आहे या गोष्टीबद्दल त्यांना खूप नॉलेज नव्हतं. ते अशा पद्धतीने कबूल करतात. So here I would like to stop. Thank you for listening me patiently. Thank you very much. Now